आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका। गेले अनेक वर्ष प्रतीक्षा असणारा कर्जत शहरातील मध्य रेल्वेचा भिसेगाव डेक्कन जिमखाना हा कर्जत शहराला जोडणारा भुयारी मार्ग आता होणार नाही, तसं रेल्वेकडूनच स्पष्ट करण्यात आलंय। त्याचं कारण म्हणजे या भुयारी मार्गात येणाऱ्या अडचणी। भुयारी मार्ग बनवण्यासाठी जे खोदकाम होणार आहे त्याची पातळी नदी पात्राच्या सुद्धा खाली जाणार असल्याने तेथे पावसाळी पाणी साठून मार्ग बंद होण्याच्या अडचणी निर्माण होणार आहेत। त्यामुळे रेल्वेकडून भुयारी मार्ग बनवण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे। महत्त्वाचं म्हणजे या अगोदर रेल्वेकडूनच भुयारी मार्गासाठी सर्वे करण्यात आला होता, मात्र आता भौगोलिकदृष्ट्या ही जागा भुयारी मार्गासाठी योग्य नसल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलंय। दरम्यान यावर तोडगा म्हणून आता कर्जत नगर परिषद आणि रेल्वेकडून येथे एक उड्डाणपूल तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। या संदर्भात आज नगर परिषदेचे माजी नगरसेवक संकेत भासे यांच्या पुढाकाराने कर्जत रेल्वे स्थानक येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। यामध्ये कर्जत नगर परिषदेचे नगर अभियंता मनीष गायकवाड, प्रशासकीय अधिकारी रवी लाड, तसेच रेल्वेचे वरिष्ठ अभियंते SK यादव, स्टेशन प्रबंधक प्रभाष कुमार लाल तसेच भिसेगाव येथील नागरिकांची उपस्थिती होती। या बैठकीत भिसेगाव ते डेक्कन जिमखाना येथून उड्डाणपूल तयार करता येऊ शकतो का याच्या तांत्रिक बाबी, रेल्वेचा आराखडा तसेच उड्डाणपुलाचे नियोजन यावर महत्त्वपूर्ण चर्चा झाली। MMRDAने 15 कोटी रुपयांचा निधी या भुयारी मार्गासाठी दिला असून त्या ठिकाणी भुयारी मार्ग व्हावा यासाठी 32 वर्षापूर्वी आंदोलन उभे राहिले होते। मात्र भुयारी मार्ग होणे शक्य नसल्याने येथे एक उड्डाणपूल उभारावा जेणेकरून इथून हलक्या वाहनांना ये जा करणे शक्य होईल। त्यामुळे भिसेगाव गुंडगे या परिसरातील नागरिकांना जो मोठा वळसा मारून कर्जत शहरात यावं लागतं तो त्रास कमी होईल। मात्र उड्डाणपुलासाठी जागेची अडचण मोठी अडथळा ठरण्याची शक्यता आहे। सरकारने उड्डाणपुलासाठी ठरवलेले मापदंड, विशेषतः लांबी व रुंदीचे निकष पूर्ण करणे डेक्कन जिमखाना परिसरातील अरुंद रस्त्यांमुळे आव्हानात्मक ठरणार असल्याने उड्डाणपुलाची रचना कशी असणार या अनेक तांत्रिक गोष्टींची बैठकीत आज चर्चा झाली। या संदर्भात कर्जत नगर परिषद एक अहवाल तयार करणार असून लवकरच या कामाला गती मिळणार असल्याचं माजी नगरसेवक संकेत भासे यांनी यावेळी सांगितलं। कालच आपले सन्माननीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे साहेबांनी कर्जतच्या या रेल्वे स्टेशनला व्हिजिट केली आणि त्यावेळेस प्रामुख्याने भिसेगावच्या मार्गाबाबत चर्चा झाली। या चर्चेमध्ये काल खासदार साहेबांनी सांगितलं की आज तात्काळ या मार्गाची व्हिजिट करून घ्या आणि यासाठी जो काही निधी 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे याबाबत चर्चा करून योग्य ती कारवाई नगरपालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासन यांनी एकत्र मिळून करावी अशी मागणी संपूर्ण भिसेगावकरांची होती। आणि आज त्या दृष्टिकोनातून चर्चा होऊन भिसेगावचा पहिल्यांदा ज्या काही नागरिकांची मागणी होती की भुयारी मार्ग झाला पाहिजे, परंतु काही टेक्निकल अडचणींमुळे भुयारी मार्ग होणं हा पॉसिबल नसल्यामुळे आपल्याला ROB मार्ग म्हणजे एक उड्डाणपूल आपल्याला तयार करून हा भिसेगावचा जो काही रस्ता आहे हा तयार करावा लागणार आहे। त्याबाबत रेल्वेचे इथले रेल्वे प्रशासनाचे अधिकारी असतील, नगरपालिकेचे इंजिनियर, आपले ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसर आणि सर्व ग्रामस्थ आणि संपूर्ण या भिसेगाव मार्गाची सर्व कमिटी आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते। अत्यंत चांगल्या प्रकारची आणि एक पॉझिटिव्ह चर्चा या ठिकाणी झाली। आपल्याला ROB कशा पद्धतीने तयार करता येईल आणि भिसेगावकरांना जो काही मार्ग आपल्याला भिसेगाव आणि कर्जत शहराला जोडणारा जो काही रस्ता आहे तो कशा पद्धतीने तयार करता येईल याबाबत सविस्तर चर्चा झाली। नगरपालिकेच्या माध्यमातून येत्या काळामध्ये याचं एस्टिमेट तयार केलं जाईल आणि एस्टिमेट तयार करून MMRDच्या माध्यमातून जो काही 15 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आपण आमदार साहेबांना आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून उपलब्ध केलेला आहे, हा निधी आपल्याला या ठिकाणी वापरता येईल अशा पद्धतीची पॉझिटिव्ह चर्चा आजच्या या मीटिंगमध्ये झाली। आणि येत्या काळामध्ये लवकरच हा मार्ग होण्यासाठी आम्ही संपूर्ण कर्जत शहरातील आणि भिसेगावातील सर्व ग्रामस्थ यासाठी चांगले प्रयत्नशील आहोत आणि लवकरात लवकर हा मार्ग होईल अशी आम्ही या ठिकाणी आशा बाळगतो। दरम्यान या मार्गासाठी संघर्ष करणारे भिसेगावकर यांनी बोलताना म्हटलं की आम्हाला कोणताही पर्याय चालेल, मग तो भुयारी असो की उड्डाणपूल असो, तो लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावा जेणेकरून कर्जत शहरात जाण्यासाठी आम्हाला लांबचा पल्ला मारून जावे लागणार नाही अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे। भुयारी मार्गाचा गेला कित्येक वर्ष आमचा हा लढा आहे आणि भुयारी मार्ग आता पॉसिबल नाही असं टेक्निकल त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत त्या होऊ शकत नाही। ROB जरी झाला तरी चालेल आम्हाला,
परंतु हा मार्ग हा झाला पाहिजे अशी ही आमच्या ग्रामस्थांची हे आहे, विनंती आहे. आणि आता जे संकेत मी सांगितलं की बाबा टेक्निकल पॉईंट आहे किंवा इंजिनियर आहे, नगरपालिकेचं प्लॅन इस्टिमेट आहे, ह्या सगळ्या गोष्टी हे लोक करणार आहेत. परंतु आमचा हा मार्ग लवकरात लवकर झाला पाहिजे एवढीच आमची ग्रामस्थांची विनंती आहे. बाकी काय.